नमस्कार. आतापर्यंत काही व्हिडिओजमध्ये आपण फॉर्मेशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन बघितलं, त्याची एक्झाम्पल सॉल्व केली. आता पुढचा पॉइंट आहे सोल्युशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन. मीन्स dy बाय dx किंवा d2y बाय dx स्क्वेअर प्रेझेंट असणारी इक्वेशन्स आपल्याकडे असणार आहेत. त्यावरून आपल्याला अल्जेब्राइक इक्वेशन फाइंड आउट करायचं आहे. मग ते करण्यासाठी अर्थातच इंटिग्रेशनचा यूज करावा लागेल, कारण याचं इंटिग्रेशन घेतल्यानंतर आपल्याला ते सिंपल होऊन मग ते अल्जेब्राइक फॉर्ममध्ये येईल. पण आपल्याला इंटिग्रेशनचा रूल पण माहिती आहे की ज्या व्हेरिएबल मधली फंक्शन्स आहेत तेच dy किंवा dx आपल्याला तिथे यूज करता येतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल x2 dx असं असेल तर याचं इंटिग्रेशन आपल्याला फाइंड आउट करता येतं. कारण इंटिग्रेशनचं मिनिंग एरिया अंडर कर्व वगैरे हे सगळं आपण बघितलंय. सो एक व्हेरिएबल किंवा एक जे फंक्शन आहे ते लेंथ आणि एक ब्रेथ अशा टाईपमध्ये ते येतं. त्यामुळे ते एकाच व्हेरिएबल मधलं असेल तरच ते पॉसिबल आहे ना, म्हणजे एकाच प्लेनमध्ये असलं पाहिजे ना, एक्स वाय प्लेनमध्ये. सो तो सगळा कन्सेप्ट ते सगळं विसरला तरी चालेल. फक्त एवढं लक्षात ठेवा की जी व्हेरिएबल असतील तेच dy किंवा dx लागतं. सो x2 dy असं इंटिग्रेशन तुम्हाला कॅल्क्युलेट करता येत नाही. ते व्हेरिएबल वेगळे आणि dy वेगळे. त्यामुळे इथे dy बाय dx कॉम्बिनेशन मध्ये असणार आहेत आणि इथे पण xy ची कॉम्बिनेशन असेल. सो फर्स्ट आपल्याला काय करावं लागेल की हे dy बाय dx सेपरेट करावे लागतील. जे dy आहे त्याला आपल्याला सगळे y ची व्हेरिएबल्स द्यायचे, जे dx आहे त्याला सगळे x ची व्हेरिएबल द्यायचे. असं रिअरेंज करून घ्यावं लागतं इक्वेशन आणि त्यानंतर मग पुढच्या स्टेपला तुम्ही इंटिग्रेशन घेऊ शकता. सो इंटिग्रेशन घेण्याआधी सोल्युशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन मध्ये लक्षात ठेवा आपल्याला सेपरेट करायचे व्हेरिएबल, x आणि y दोन्ही व्हेरिएबल सेपरेट करायचे आणि मग सेपरेट झाल्यानंतर इंटिग्रेशन घ्यायचं. अदरवाईज पॉसिबल नाही आहे तसं इंटिग्रेशन घेणं, हे माहिती आहे आपल्याला. सो आपण ते व्हेरिएबल वगैरे सेपरेट करणार आणि मग सेपरेटली इंटिग्रेशन घेणार. आता परत इंटिग्रेशन कन्सेप्ट आला, त्यामुळे इंटिग्रेशनचे फॉर्म्युले किंवा इंटिग्रेशनच्या मेथड्स वगैरे इथे आता आपल्याला लागणार आहे. सो फर्स्ट एक्झाम्पल आहे, ती सिंपल एक्झाम्पल आहे फर्स्ट. हे आता आपल्याला काय करायला लागेल, सेपरेट करावं लागेल. कारण इथे पण कॉम्बिनेशन ऑफ एक्स वाय दिसतं, इथे पण dy बाय dx आहे. सो dy सेपरेटली dx सेपरेटली घ्यावं लागेल आणि ते सगळं dy आणि dx मेनली काय असायला लागतात, न्यूमरेटरमध्ये असायला लागतात. कारण असं इंटिग्रेशन आपण घेत नाही कुठलं की x 1/dx, हे इंटिग्रेशन आपण घेत नाही. हा जो dx dy dq जो काही जे काय व्हेरिएबल घ्याल तुम्ही डेरिव्हेटिव्ह, ते काय असायला लागतं, इथे न्यूमरेटरमध्ये असायला लागतं. त्यामुळे ती काळजी घ्यायची आणि अशा पद्धतीने ते सेपरेट करायचं. सो फर्स्ट एक्झाम्पल मध्ये हा dy न्यूमरेटर मध्ये आहे, त्यामुळे इकडचे जे काही y च्या टर्म्स असतील त्या आपण इकडे या लेफ्ट साईडला आणणार. आधी पहिले हा जो dx डिनॉमिनेटर मध्ये तो न्यूमरेटर मध्ये हवाय आपल्याला, त्यामुळे आपल्याला त्याला राईट साईडला न्यायला लागेल. सो dy इज इक्वल टू 1 + y² अपॉन 1 + x² dx. सो dy dx तो न्यूमरेटर मध्ये आले. आता dx ला रिलेटेड 1 + x² ही टर्म आहे, त्यामुळे ती राईट साईडलाच राहील. पण 1 + y² इथे इंटिग्रेशन मध्ये चालणार नाही, तिला आपल्याला लेफ्ट साईडला न्यायला लागेल. सो दॅट इम्प्लाइज 1/1 + y² dy इज इक्वल टू 1/1 + x² dx. आता एकदा सगळे सेपरेट झाल्या, dy dx सगळे न्यूमरेटर मध्ये आलेत का सगळे चेक करायचं आणि मग या स्टेजला इंटिग्रेशन घ्यायचं. कारण dy आणि dx व्हॅनिश होऊन सिंपल अल्जेब्राइक इक्वेशन मध्ये कधी येईल, जेव्हा इंटिग्रेशन घेऊ तेव्हा. सो इंटिग्रेशन घ्यायचं. फक्त एकदा चेक करूया, x च्या सगळ्या टर्म्स विथ dx, y ऑल टर्म्स ऑफ y विथ dy. सो हे आलेले आता इंटिग्रेटिंग ऑन बोथ साइड. ऑन बोथ साइड्स, याला विथ रिस्पेक्ट टू एक्स आणि याला विथ रिस्पेक्ट टू वाय जे असेल ते इंटिग्रेशन. सो इंटिग्रेशन ऑफ dy अपॉन 1 + y². आता हे डिफायनाइट इंटिग्रेशन नाही, त्यामुळे प्लस सी येईल आन्सर मध्ये. इंटिग्रेशन ऑफ 1 + x² dx. प्लस सी वगैरे येणारच आहे. जर इथे इनिशियल कंडिशन्स दिल्या तर ते प्लस सी जे काय आलेलं असतं त्याची व्हॅल्यू पण आपण काढू शकतो, पण ते आपण पुढच्या कुठल्या एक्झाम्पल्समध्ये बघू. आता आपण सिंपल एक्झाम्पल घेतोय. सो एक्स वाय सेपरेट केले, त्याच्यानंतर इंटिग्रेशन हीच मेथड अप्लाय करायची प्रत्येक जेव्हा असं म्हणतात की सॉल्व द फॉलोइंग डिफरन्शियल इक्वेशन, तेव्हा हीच मेथड अप्लाय करायची. फर्स्ट आपण dy आणि dx सगळे सेपरेट करायचे, त्यानंतर इंटिग्रेशन घ्यायचं आणि आता इंटिग्रेशनचे काही मेथड अप्लाय, कधी कधी सबस्टिट्यूशन मेथड लागते, कधी डायरेक्ट फॉर्म्युले असतात, जे काही अप्लाय करायला लागेल ते अप्लाय करून इथे इंटिग्रेशन काढायचं. हे सिंपल आहे अगदी, कारण इथे डायरेक्ट फॉर्म्युला अप्लाय होतो. 1/1 + y² हा फॉर्म्युला कोणाचा आहे, 1/a tan 1 x/a तो फॉर्म्युला आहे हा.
सो याचं आलं 1/a. ए इथे 1च आहे आणि इथे पण 1च आहे, त्यामुळे 1/1 असंच राहणार. त्याच्यामुळे डायरेक्ट टॅन इनवर्स लिहिलं तरी चालेल. तर याचा आन्सर आलं टॅन इनवर्स y स्क्वेअर आहे ना, सो टॅन इनवर्स y आलं आणि ह्याचा आन्सर आलं इज इक्वल टू टॅन इनवर्स x प्लस c. आणि आता आपण बघितलं तर ह्या इक्वेशन मध्ये कुठेही dy/dx वगैरे दिसत नाही, म्हणजे हे सोल्युशन झालं. हे साधं अल्जेब्राइक इक्वेशन आहे. सो दिस इज अल्जेब्राइक इक्वेशन विदाउट एनी डेरिव्हेटिव्ह, म्हणजेच हे सोल्युशन झालं कशाचं, तर ह्या डिफरन्शियल इक्वेशनचं हे सोल्युशन झालं. सो डिफरन्शियल इक्वेशन सॉल्व्ह करण्याची ही मेथड आहे, सिंपल आहे. एक तर तुम्ही dy आणि dx सेपरेट करायचे, नंतर इंटिग्रेशन घ्यायचं आणि मग इंटिग्रेशनच्या ज्या मेथड्स अप्लाय करायला लागतील त्या अप्लाय करायच्या आणि इथे सॉल्व्ह करायचं. डिफायनाइट इंटिग्रेशन नाही, त्यामुळे प्लस सी येणार आहे. प्लस सी च्या आपण व्हॅल्यूज काढता येतात इफ इनिशियल कंडिशन्स आर गिव्हन. काही एक्झाम्पलमध्ये इनिशियल कंडिशन्स देतात, त्यावरून सी आपण इव्हॅल्युएट करू शकतो, ती व्हॅल्यू इथे घालून रिराईट करू शकतो इक्वेशन. सो असा सिम्पल मेथड आहे. मेथड सिम्पल आहे, फक्त ह्या स्टेजला तुम्हाला पुन्हा इंटिग्रेशनच्या मेथड्स अप्लाय करायला लागतील. त्यामुळे इंटिग्रेशन किती समजलंय आणि इंटिग्रेशन किती येत आहे त्याच्यावरून ह्या स्टेजच्या पुढचं तुमचं सॉल्व्ह होईल.